हा मित्रांनो, आज भागवत एकादशी, तुळशी विवाह. तर आम्ही गेल्या वर्षीच्या तुळशीची आता काका इकडे पोपडी काढतायत आणि आता नवीन लिपणार आहोत. आज पाऊस कमी झाला आहे, त्याच्यामुळे आज लिपून घेत आहोत. थोडंसं ढगाळ वातावरण आहे, पण आज काय पाऊस झालेला नाही आहे, त्याच्यामुळे आज लिपून घेणार आहोत. आणि दरवर्षी आम्ही तुळशी विवाहाच्या दुसऱ्या दिवशी घेतो, पण आम्ही आज तुळशी विवाह दिवशीच घेतो आहे. कारण कसं आहे, पाऊस नाही आणि ऊन पडलं आहे, त्याच्यामुळे सुकेल वगैरे. कारण कोकणात सध्या खूप पाऊस आहे. तर काका आता इकडे माती मळून घेत आहेत. मळीतून माती आणली होती आणि आता इकडे बारीक फोडून वगैरे आता इकडे कालवून मस्तपैकी हे बघा, आता पाणी मारून तुळशीवरती काका लिपायला घेत आहेत. तुमच्याकडे सुद्धा अशीच मातीची तुळस आहे का, ते कमेंट करून नक्की सांगा. कारण आता अशा तुळशी मातीच्या कमी पाहायला मिळत आहेत. गावाकडे एका दुसऱ्याकडेच ही पाहायला मिळेल. आमच्या वाडीत तर ही आमचीच आहे मातीची. पूर्वी खूप मजा असायची म्हणतात, कारण वेगवेगळ्या डिझाईनमध्ये गावामध्ये कोणाची मातीची तुळस सरस दिसते हे दाखवण्याचा प्रयत्न असायचा. पण आता का मातीच्या तुळशी कोणाच्या नाही आहेत. ही बघा, आमची तुळस लिपून झाली आहे. बघा किती छान दिसते. उद्या एकदा पुन्हा सरटून घेतली की एकदम छान दिसेल. अजून मंडप वगैरे घालायचं आहे, सजावटसुद्धा करायची आहे. रात्री फक्त पाऊस नको येऊन दे. आला तर काय वरती मग कागद बांधावा लागेल. तर मित्रांनो, काल तुळशी विवाह भागवत एकादशी होती आणि काल आम्ही तुळस लिपून घेतलेली आहे. कारण आज आम्ही घेतो दरवर्षी लिपून, कारण सध्या पाऊस खूप चालू आहे, त्याच्यामुळे कालच लिपून घेतली. काल जरा ऊन वगैरे पडलं होतं, त्याच्यामुळे माती सुकेल वगैरे. तर आज तुळशी विवाह, आज संध्याकाळी आमच्या वाडीमध्ये तुळशीची लग्न लावली जातील. तर तो व्हिडिओ मी घेऊन येणारच आहे. तर आत्ता अजून संध्याकाळपर्यंत आपल्याला तुळशीचा मंडप मांडव वगैरे घालून तोरण वगैरे लावून सजावट वगैरे फुलांची वगैरे करायची आहे. ते आज व्हिडिओत दाखवणारच आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर भेटूया आपण संध्याकाळी आता या व्हिडिओत. तर मित्रांनो, संध्याकाळी 3:30 वाजता मी तुळशीचा मांडव घालण्यासाठी इकडे बाहेर आलो, पण एकदम जबरदस्त पाऊस भरला. एकदम काळं कुटक्याला नाही आणि नक्कीच येणार असं वाटतं. आणि मित्रांनो, पाऊस खूप जोरात आवाज यायला लागला आहे, म्हणून तुळशीच्या वरती कागद टाकलेत. कारण मातीची तुळस आहे, तरी काल लिपली होती. वाटलं होतं पाऊस येणार. काल पाऊस कमी झाला होता, पण आज खूप भरला आहे आणि आता जोरात येतो आहे. आवाज तरी खूप येतो आहे. इकडे तुळशीला ढाकून ठेवलं आहे आणि खूप जोरात पाऊस आला आहे, बघू शकता मित्रांनो. एक जोरात सर लागून गेले आणि आता ही संततधार चालू केला नाही. बघूया ही किती काळ टिकते. एक सर तर जोरात लागून गेले, आलेली पहिली सर, आणि आता संततधार आहे. आणि मित्रांनो, पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे आणि बघा केवढा मोठा भयंकर पाऊस आला आहे. 3:30ला बरोबर सुरुवात झाली आहे. आता बघूया किती उशीर पडतो आहे. शनिवारपर्यंत खूप होता पाऊस, पण काल रविवारी कमी झाला होता आणि आज सोमवारी दुपारनंतर तर त्याला जोरच आहे. सकाळीसुद्धा बारीक बारीक होता आणि आज सकाळपासून ऊन वगैरे मळक होतं. बारीक बारीक हलका लागायचा, पण आता 3:30 नंतर खूप जोरातच आला आहे पाऊस. बघा काय जबरदस्त आला आहे. तर मित्रांनो, अजूनसुद्धा खूप जबरदस्त लागतो. 1 तास झाला हा असाच पाऊस कंटिन्यू लागतो आहे. तुमच्याकडे असाच लागतो आहे का आज सोमवारचा, ते कमेंट करून नक्की सांगा. बघा काय भयंकर पाऊस लागतो आहे. आणि मित्रांनो, 4:45ला आता पाऊस थांबला आहे. 1-1.5 तास मजबूत पाऊस झाला आहे. बघा मळ्यांमध्ये वगैरे काय पाणी साचलं आहे. आणि आता आम्ही इकडे मांडव घालायचा घेतो आहे, कारण कमी झालं आहे. थोडंसं ढगाळ वातावरण आहे, बारीक बारीक शिंतडतो आहे आणि खाली अजून आहे तसा भरलेला. तर काकाने आता इकडे पाऱ्याने होल मारायला घेतले. आता मांडव घालायला आम्ही सुरुवात करतो आहे. खाली तसं उघडतो आहे पाऊस, बघूया किती लागतो आहे तो. आणि आता इकडे मेडके मारून घेतलेत 4. वरती कामटं वगैरे टाकून झालेली आहेत आपली, बघू शकता. हे बघा, आंब्याचे टाळे वगैरे सुद्धा टाकून झाले आहेत आपले. पावसामुळे तुळशीला काय एवढा प्रॉब्लेम नाही झाला, माती वगैरे काय भावली नाही, ढाकून चांगली ठेवली असल्यामुळे. बघा कसा मांडव घातला गेला आहे, आंब्यांचे टाळे वगैरे टाकून. वरती एरंड आणि ऊस आतमध्ये उभा केला आहे, बघू शकता तुम्ही. पाऊस उघडतोय आता, बरं होईल गेला तर. तर मित्रांनो, 1.5 तास मुसळधार एकदम पाऊस झाला आहे. आता थांबला आहे. आम्ही मांडव वगैरे आटपून घेतला आहे. आता फक्त ब्लफ आणि तोरणं वगैरे लावायचे आहेत, पण बारीक बारीक अजूनसुद्धा पाऊस आहे. त्या पावसावर अवलंबून आहे तोरणं लावायची की नाहीत ते. तर आता बाकी सगळं झालं आहे. आता संध्याकाळी 7 वाजता डायरेक्ट वाडीमध्ये लग्न लावायला सुरुवात केला, तेव्हा आपण भेटूयात. तर मित्रांनो, आता आम्ही फुलांनी सजावट वगैरे केले. कशी दिसते तुळस ते कमेंट करून नक्की सांगा. पाऊस बऱ्यापैकी गेला आहे, हे बघा कसा दिसतोय मांडव आणि तुळशीवर फुलं वगैरे लावलेत. हे बघा, पिवळी पिवळी फुलं वगैरे लावलेत, झेंडूची वगैरे.
पाऊस फक्त गेला आहे आणि आता फक्त ब्लप आणि तोरणं लावायचे आहेत. फक्त पावसावरती अवलंबून आहे बाकी सगळं. हे बघा आता रांगोळी वगैरे काढून झाले छानपैकी. आता रात्री तुळशीच्या लग्नाला भेटूयात. तर मित्रांनो संध्याकाळी 7:30 तुळशीचे लग्न लावायला सुरुवात केली आणि वाडीमध्ये ही सुंदर काय रांगोळी काढली बघा. बुवा इकडे भटजी बुवा इकडे पूजा करतायत आणि तोपर्यंत इकडेही तुम्ही रांगोळी बघा. कमेंट करून सांगा हाती काढली आहे एका मुलीने रांगोळी, कशी दिसते ती कमेंट करून नक्की सांगा. आणि आता इकडे पूजा झाली आणि आता मंगलाष्टकाला सुरुवात होत आहे. आनंद सगळीकडे वाजे मंगल वाजती गाजती स्नेहाचे वाजंत्री येते स्तोत्र जमले शुभ असे वादलेला नांदा सौक बरे कुळ्यान बनला संबंध हा प्रीतीचा शिवमंगळ आता वाडीतली लग्न वरपासून लावत आलं आणि आता आमच्या इकडे चिंच आवळा ऊस वगैरे आज तुळशीमध्ये ठेवलं आहे. एरंड आणि ऊससुद्धा उभा केला आहे. पोह्या आणि पेड्यांचा नैवेद्य आहे. आता शेजारच्या घरात तुळशीचं लग्न लावतात, आता आमच्या इथे लावतील. पाऊस अजूनमधून पडतोयच. अवगया एका जग जीवना सोन्याचे मनी ओविले भुजगुनी गोऱ्या शशा कानना त्यासी कृष्ण मधुवनी कोर्यान सदा मंगल शिवलग्न सावधान. आमच्या तुळशीचं लग्न मित्रांनो लावून झालं आणि हलका पाऊस आला आहे. लोक आता पुढच्या घरात गेलेत, मी सुद्धा जातोय. पण आतासुद्धा बारीक बारीक पाऊस आला आहे, त्याच्यामुळे मी आता बोर्ड आणि ब्लप काढून ठेवतोय. मित्रांनो आज पौर्णिमा आहे. आज आमच्या गावातील टिपर देवळा मंदिरामध्ये 12 वाजता रात्री टवळं वगैरे ठेवणार आणि रात्री आम्हाला तुळशीची लग्न लावायला 12:30 वाजलेत आणि आता कडक ऊन पडलं आहे, पण तितकंच ढगाळ वातावरणसुद्धा आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओत.